नमस्कार. श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लवकरच संक्रांत येत आहे आणि या मकर संक्रांतीच्या अनुषंगाने ज्या काही सेवा उपासना केल्या जातात त्यात प्रामुख्याने केली जाते ती सेवा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा माता लक्ष्मींच्या सोबत. या संक्रांतीच्या दिवशी खरं तर दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे, ज्या योगाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा सुद्धा केलेली आहे. तर हा दुर्मिळ योग कोणता? एकादशी, जिला आपण षटतिला एकादशी म्हणतो, ही षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत एकाच दिवशी आल्या असल्या कारणामुळे जे काही मतमतांतर निर्माण झालेत किंवा जो काही संभ्रम निर्माण झाला आहे की हा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जाईल, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती आपण आपल्या व्हिडिओमधून प्रसारित सुद्धा केलेली आहे. तर एकादशी असल्या कारणामुळे काय करावे किंवा काय करू नये याबद्दल माहिती असलेला व्हिडिओ, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच आहे, तिचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकतात. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत. त्या माहिती अंतर्गत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन केले जाते, माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. अशी कुठली सेवा आहे जे सेवा केल्यामुळे ऋणमुक्तीचे मार्ग सापडतात, तर त्याबद्दल आपण चर्चा या व्हिडिओमधून करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण विशेष माहिती जाणून घेणार आहोत सत्यनारायण व्रताबद्दल. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला आपण सत्यनारायण पूजन कसं करावं याबद्दल बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजन सुद्धा करत असतो आणि घरच्या घरी केली जाणारी ही सत्यनारायणाची पूजा माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दुर्मिळ योगाच्या अनुषंगाने जे काही मकर संक्रांत आणि भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष सेवा करण्याचा दिवस म्हणजे षटतिला एकादशी दोन्हीही संयोगाने एकत्र आले असल्या कारणामुळे या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि त्यातल्या त्यात जी सत्यनारायण पूजा आहे, जी पौर्णिमा तिथीला केली जाते किंवा घरात कुठलंही शुभ कार्य असेल किंवा कुठलीही शुभता निर्माण व्हावी असं वाटत असेल त्यावेळेस आपण सत्यनारायणांचं पूजन आपल्या घरात आपल्या कुटुंबात करून घेत असतो. तर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मानली जाते ती मकर संक्रांत या दिवशी केली जाणारी सत्यनारायणाची पूजा. या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर आपण सत्यनारायणाची पूजा आपल्या घरात करावी. सत्यनारायणाची पूजा करताना कशा प्रकारे पूजन करावं याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. प्रत्येकालाच अपेक्षा असते की आपल्या घरात स्थिर लक्ष्मी राहावी आणि ही स्थिर लक्ष्मी आपल्या घरात राहावी यासाठी काही पूजा सेवा उपासना केल्या जातात. त्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची सेवा उपासना जर कोणती असेल तर ते सत्यनारायणाचे पूजन मानलं जातं. आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने ऋणमुक्तीसाठी आणि सर्व कार्यसिद्धीसाठी त्याचबरोबर आपल्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी सत्यनारायणाचं पूजन केलं जातं. आणि हेच सत्यनारायणाचं पूजन आपल्याला मकर संक्रांतीच्या पर्वावर सुद्धा करायचं आहे. तर केव्हा करायचं आहे? दुपारी जो काही पर्वकाळ आहे 3 वाजून काही मिनिटांपासून सुरू होणारा, तर या 3 वाजेनंतर तुम्ही हे सत्यनारायणाचं पूजन करू शकतात. सत्यनारायणाचं पूजन करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने हे पूजन करावं असं सुद्धा शास्त्रसंमत आहे. या पूजना अंतर्गत तुम्हाला जी काही पूजेची सामुग्री गरजेची आहे ती सर्वप्रथम बघूया. या पूजनासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे, एक चौरंग लागणार आहे, चौरंगावर अंथरण्यासाठी एक कपडा लागणार आहे, थोडेसे गहू, थोडे तांदूळ आणि बाळकृष्ण 3 सुपाऱ्या लागणार आहेत. एवढी पूजा सामुग्री आपल्याला आवश्यक आहे. त्यासोबतच गंध, अक्षता, हळद, कुंकू आणि नैवेद्य, त्याचबरोबर फुलं इत्यादी पूजा साहित्य आपल्याकडे उपलब्ध असल्यानंतर आपण ही पूजा घरच्या घरी करू शकतो. पूजा करताना सर्वप्रथम एक चौरंग मांडावा. त्या चौरंगावर शक्य असेल पांढरं किंवा पिवळं कपडा अंथरावा. ते कापड अंथरल्यानंतर त्यावर मध्यभागी एक तांदळाची किंवा गव्हाची रास करावी. त्यावर कलश पाण्याने भरून ठेवावा. कलश ठेवल्यानंतर त्यावर एक ताम्हण घ्यावं. त्या ताम्हणात स्वच्छ तांदूळ काठोकाठ भरून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती देवघरात जी आपण पूजेत ठेवतो ती मूर्ती ठेवावी. त्या कलशाच्या समोर तांदळाचे छोटे पुंजके किंवा मग तुमच्याकडे जर नागवेलीची पानं असतील तर जोड पानं ठेवून त्यावर तुम्ही सुपाऱ्या मांडाव्यात. 3 सुपाऱ्या मांडल्यानंतर त्या 3 सुपाऱ्या म्हणजे क्रमशः पहिली सुपारी उजव्या हाताकडची आपल्या गणपती बाप्पांची, 2 नंबरची कुलदेवतेची आणि 3री सुपारी जी आहे ती वरुण देवतेची सुपारी आहे. त्यानंतर कलशाच्या बाजूला उजव्या हाताला छोट्या पाटावर किंवा खाली ठेवलं तरी चालेल, पण श्रीयंत्र ठेवावं. या श्रीयंत्राचं पूजन सत्यनारायणाच्या पूजेसोबत अवश्य करावं. पूजा करताना सगळ्यात आधी या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्या सुपाऱ्यांच्या पुढे आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य छोट्या वाटीत ठेवायचा आहे.
जसं की आता आपण पूजेत बघतोय, तिन्ही सुपाऱ्यांच्या समोर 3 वाट्या ठेवाव्या, त्यात खडी साखर किंवा गुळ खोबरं ठेवलं तरी सुद्धा चालेल. बाळकृष्णांच्या मूर्तीला नैवेद्यासाठी शिऱ्याचा प्रसाद करावा, जो सत्यनारायणाला अतिशय प्रिय आहे. तो शिऱ्याचा प्रसाद करावा आणि श्रीयंत्र असेल ते पूजेत ठेवलं असेल तर त्यासमोर खिरीचा नैवेद्य ठेवावा. तांदळाच्या खिरीपासून केलेला नैवेद्य श्रीयंत्राला अतिशय प्रिय असतो. तो नैवेद्य तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात. या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने जर तुमची पूजा मांडून झाली असेल तर पूजन कसं करायचं आहे ते आपण जाणून घेऊया. पूजन करताना सगळ्यात आधी कपाळी महिला बसत असतील तर त्यांनी हळदी कुंकू लावावं. पुरुष मंडळी बसत असतील तर त्यांनी अष्टगंध कपाळी लावून पूजेला सुरुवात करावी. 3 पळ्या विष्णूंच्या 3 नावांनी प्राशन कराव्यात आणि 1 पळीभर पाणी तांबणात सोडावं. याला म्हणतात आचमन करणं. ज्याला जमत असेल त्याने प्राणायाम विनियोग म्हणून केला तर अतिउत्तम, नसेल येत तर स्किप केलं तरी काहीही हरकत नाही. गुरूंचं स्मरण करावं आणि सरळ सरळ पूजेला सुरुवात करावी. पूजेला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम सगळ्यात पहिली जी उजव्या हाताकडची सुपारी आहे त्या सुपारीला गंध लावावं. ही गणपती बाप्पांची सुपारी असल्या कारणाने गणपती बाप्पांचा नाममंत्र म्हणून, विलेपणार्थे चंदनम म्हणून ते गंध लावावं. अलंकारार्थे अक्षता वाहाव्या. त्यानंतर हळदी कुंकू वाहावं, 1 फूल वाहावं. एवढी पूजा झाल्यानंतर धूप दीप दाखवून घ्यावा आणि नैवेद्य दाखवावा. जो वाटीत तुम्ही खडीसाखर ठेवलेली आहे त्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. याच पद्धतीने पूजन 2 नंबरच्या सुपारीचं म्हणजेच कुलदेवतेचा मंत्र म्हणून कुलदेवताय नमः किंवा ओम कुलदेवताय नमः असं म्हणून गंध, अक्षता, हळद कुंकू आणि फूल वाहावं. धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर पुढची जी सुपारी आहे ती सुपारी वरुण देवताची आहे म्हणून वरुण देवताय नमः असा नाममंत्र म्हणून गंध, अक्षता, हळद कुंकू वाहावं. धूपदीप दाखवावा आणि पूजा पूर्ण करावी. त्यानंतर पुढचं जे आहे, पुढची जी पूजा करणार आहात ती पूजा श्रीयंत्राची करावी. श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर त्या श्रीयंत्रावर श्रीसूक्ताचा अभिषेक करावा. नसेल तुम्हाला वेळ तर तुम्ही किमान कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकतात. श्रीसूक्ताच्या प्रत्येक श्लोकाला कुंकू अर्पण करणं नमो नमा म्हणून एवढं कुंकुमार्चन करताना आपल्याला म्हणणं अपेक्षित आहे. श्रीयंत्राचं पूजन करून झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य श्रीयंत्राला दाखवावा आणि त्यानंतर मुख्य बाळकृष्णाच्या पूजेकडे वळावं. बाळकृष्णाची पूजा करताना शक्य असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सूक्ताचा अवश्य अभिषेक करावा. तो अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांना धुवून पुसून जागेवर स्थानापन्न करावं. ज्यांना षोडशोपचारे पूजन करता येत असेल त्यांनी हरकत नाही, तुम्ही बाळकृष्णाची षोडशोपचारे संपूर्ण पूजा केली तरी चालेल. नसेल पूजा करतात तर पंचोपचारे पूजन करावं. पंचोपचारे पूजन म्हणजे गंध, अक्षता, हळद कुंकू, फूल वाहावं, धूपदीप दाखवावा. बाळकृष्णाला ओम बाळकृष्णाय नमः हा नाममंत्र जरी तुम्ही वापरलात तरी सुद्धा ते पूजन ग्राह्य धरलं जातं. पूजन केल्यानंतर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, जो की सत्यनारायणांना अतिशय प्रिय आहे. या पद्धतीने सत्यनारायणासोबतच आपण लक्ष्मी मातेचं पूजन करतो आणि कुलदेवतेचं पूजन करतो. आपल्या गणपती बाप्पांचं देखील पूजन पूर्ण करत असतो. या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा पूर्ण केल्यानंतर मराठी 5 अध्यायाची साधे सोप्या पद्धतीत असलेली पोथी तिचं वाचन करायचं. ग्रंथ वाचन करून झाल्यानंतर सत्यनारायणाची आरती करावी. आरती करून झाल्यानंतर पूजन संपन्न झालं, तीर्थप्रसाद प्राशन करावा आणि त्यानंतर सगळ्यांनी घरातल्यांनी प्रसाद घेऊन झाला की पूजेची उत्तर पूजा करावी. उत्तर पूजन करताना बाळकृष्ण श्रीयंत्र उचलून देवघरात त्याच्या जागी ठेवावं. त्यानंतर ज्या सुपाऱ्या आहेत त्या सुपाऱ्यांवरच फक्त अक्षता वाहाव्यात आणि पुढील मंत्र म्हणावा, यातू देवगणा पार्थिव पूजा मादाय इष्टकामना सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. हा मंत्र म्हणून अक्षता टाकाव्यात. म्हणजेच देवतांचं विसर्जन आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. या पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायणाचं पूजन जे काही संक्रांतीला केलं जातं त्या संक्रांतीचं पूजन करावं. हे पूजन केल्यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी स्थिरावते. बरं, आता लक्ष्मी स्थिरावते, अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो. मग लक्ष्मी म्हणजे काय पैसाच का हो? तसं नसून लक्ष्मी म्हणजे 8ही रूपं जे लक्ष्मीचे आहेत त्या सगळ्या रूपांची आपल्यावर कृपा व्हावी. आपल्याला फक्त पैसा नको, तो स्थिर लक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या घरात अवश्य स्थिर व्हावा. परंतु त्यासोबतच आपल्याला आयुष्य, आरोग्य, संपन्नता, संततीचा उत्कर्ष या सगळ्या गोष्टी सुद्धा
मिळाव्यात यासाठी असलेलं हे सत्यनारायण पूजन. त्याचबरोबर या सत्यनारायण पूजन केल्यामुळे आपल्याला ऋणमुक्तीचेही मार्ग सापडतात. न कळतच आपल्याकडून काही चुका होतात किंवा आपलं उत्पन्नाचं साधन साहित्य कमी असतं, म्हणून आपण म्हणू शकतो की आपल्या डोक्यावर कर्ज होतं आणि मग हे कर्ज निवारण करण्यासाठी आपल्याला सत्यनारायणासारखा उपाय मिळतो. तर हा उपाय या दिवशी केल्याने नक्कीच तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. हा जो काही उपाय तुम्ही करणार आहात, मकर संक्रांतीला दुर्मिळ असा योग जो जुळून आलेला आहे, त्या योगामुळे या सत्यनारायण पूजेची जी फलश्रुती आहे त्यात वृद्धी होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून करून पाहावा असा हा उपाय आहे. करून पाहावा म्हणण्यापेक्षा आपण हा उपाय जरूर करावा. सत्यनारायण पूजन मकर संक्रांतीला नक्की करावं. पुण्य काळात जे काही तुम्ही पूजन करणार आहात त्या पूजेला विशेष महत्त्व आहे, म्हणून हे पूजन आपल्याकडून होणं अपेक्षित आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. या व्हिडिओ अंतर्गत आपण जे काही माहिती जाणून घेतली सत्यनारायण पूजनाबद्दल आणि मकर संक्रांतीबद्दल, ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.